नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कोल्हापूर शहर आणि जिल्हा एक चळवळीचा आणि पुरोगामी जिल्हा म्हणून समजला जातो आणि राज्यभर ओळखलाही जातो। कोल्हापूरची एक अशी खासियत आहे की या ठिकाणी जे आंदोलन पेटतं ते आंदोलन राज्यभर किंबहुना देशभर सुद्धा पसरू शकतं। शेतकरी संघटनेचं आंदोलन हे एक त्याचं उदाहरण असू शकतं। कोल्हापुरात जी चळवळ उभी राहते आंदोलकांची, त्या चळवळीसाठी आतापर्यंत अनेक जण झटलेले आहेत। आंदोलनात्मक बाबीतून त्यांनी प्रशासन असेल किंवा राज्यकर्ते असतील यांच्यावर सुद्धा अंकुश ठेवलेला आहे। कोल्हापुरातील आंदोलक जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढेच कोल्हापूरची पत्रकारिता सुद्धा प्रसिद्ध आहे। कोल्हापूरच्या पत्रकारितेचा सुद्धा प्रशासनावर आणि राज्यकर्त्यांवर नेहमीच अंकुश राहिलेला आहे। म्हणूनच कोल्हापूरचं पुरोगामित्व हे अढळ टिकलेलं आहे असंच म्हटलं जातं। या विषयावर आज बोलायचं कारण म्हणजे कोल्हापूरच्या आंदोलनाच्या चळवळीत जी काही ज्येष्ठ मंडळी होती किंवा तरुण मंडळी होती त्यापैकी काही जण अचानक काळाच्या पडद्याआड गेले आहेत, जात आहेत। एक महत्त्वाचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बाबा देसाई यांचं घेता येईल। बाबा देसाई ग्रामीण भागातून येऊन कोल्हापुरात स्थिर झाले। शाहू मिलमध्ये नोकरी करत करत त्यांनी कामगारांच्या अपेक्षा किंवा कामगारांच्या ज्या व्यथा होत्या त्या मांडण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेतला। त्यातून ते कामगार नेते झाले। त्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्राकडे वळण्याचा प्रयत्न केला किंवा ते वळले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीत स्थिर होण्याचा निर्णय घेतला। भारतीय जनता पार्टी 1985, 90, 95 पर्यंत इतकी तळागाळात समजली जायची की भारतीय जनता पार्टी म्हणजे एक नावाचाच पक्ष की ज्याला काही अर्थच नाही असाही काही जण अर्थ काढायचे। त्या काळात जेव्हा काँग्रेसची सत्ता असायची, जरी रॉकेलचे दर वाढले, गॅसचे दर वाढले, तरी हे भारतीय जनता पार्टीचे 8-10 जण खांद्यावर झेंडे घेऊन शिवाजी पुतळ्याला आंदोलन करायचे। घरगुती वापराच्या गॅसच्या सिलेंडरचा दर वाढला तर बाबा देसाई चक्क खांद्यावर सिलेंडर घेऊन शिवाजी पुतळ्याला यायचे। त्यांच्या पाठोपाठ सुभाष वोरा, प्र.द. गणपुले, प्रभाकर शुक्ल, नंतरच्या काळात 1990 नंतरच्या काळात यंग जनरेशनमध्ये महेश जाधव ही मंडळी असायची। हे आघाडीचे 4-5 जण आणि त्यांच्या पाठीमागं घोषणा देण्यासाठी 4-5 जण अशा या मंडळींचं आंदोलन चालायचं। ज्या काळात भारतीय जनता पार्टीचा अजिबातच गवगवा नव्हता अशा काळात या मंडळींनी भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व आणि पक्ष कोल्हापुरात टिकवण्याचं काम केलं। खरं तर भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यानंतर मात्र बाबा देसाई असतील, प्र.द. गणपुले असतील, सुभाष वोरा यांना तितकंसं सत्तेत महत्त्व दिलं गेलं नाही। ज्यांनी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन पक्ष टिकवण्यासाठी कार्य केलं त्यांना सत्तेवर आल्यानंतर मात्र नंतरच्या मंडळींनी विस्मृतीत गेल्यासारखं केलं। तरी त्यांनी कधी स्वतः हार मानली नाही, पक्षासाठी ते झटतच राहिले। यापैकी सुभाष वोरा गेले, 4 दिवसापूर्वी बाबा देसाई सुद्धा गेले। बाबा देसाई यांचं स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे जरी भारतीय जनता पार्टीचे ते कट्टर कार्यकर्ते, कट्टर नेते असले तरी त्यांनी पक्ष सत्तेवर आल्यावर सुद्धा इतर पक्षांना कधी गौण मानलं नाही। इतर पक्षांशी संबंध ठेवून राहिले। पत्रकारांबरोबरच सर्व पक्षीय कार्यकर्त्यांबरोबर बाबा देसाई यांचे संबंध अगदी घनिष्ठ असायचे। एवढंच नव्हे तर बाबा देसाई यांनी ज्या ज्या काळात आंदोलन केलं त्या काळात त्यांनी संयम सुद्धा राखला। एक संयमी नेतृत्व म्हणून बाबा देसाईंकडे पाहिलं जायचं। याच बाबा देसाईंना पक्षामध्ये त्या काळात इतकं महत्त्व असायचं की नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी ते बाबा देसाईंच्या मुलाच्या लग्नाला कोल्हापुरात आले होते। याचबरोबर गोव्याचे श्रीपाद नाईक यांचे आणि बाबा देसाईंचे सुद्धा संबंध खूपच घनिष्ठ होते। म्हणूनच बाबा देसाई हे एक असं नेतृत्व होतं की ते काळाच्या पडद्याआड गेल्यामुळं भारतीय जनता पक्षाचं नुकसान झालं असेल, पण सर्वसामान्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे की एखाद्या कोणत्याही विषयावर आंदोलन करायची जी जिगर होती ती बाबा देसाईंची त्यानंतर कोणीतरी चालवणं आज गरजेचं आहे। यानंतर दुसरा चेहरा समोर येतो तो संजय पाटील यांचा। संजय पाटील हे तरुण वयातच आंदोलनात उतरले। घरी राजकीय वारसा होताच, वडील काँग्रेसमध्ये होते, त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण होती। सर्वसामान्यांना कुठेतरी न्याय मिळावा अशी त्यांची धडपड असायची। म्हणूनच संजय पाटील यांनी परिवर्तन संघटना काढली आणि त्या माध्यमातून त्यांनी रॉकेलचा काळा बाजार असो ते खत लिंकिंग पर्यंतचे विषय असोत यासाठी जोरदार आंदोलन केली। इतकंच नव्हे तर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील
औषधांना जी वाळवी लागली होती त्या वाळवीचं स्टिंग ऑपरेशन करून संजय पाटील यांनी आंदोलन छेडलं होतं। जिल्हा परिषदेतील प्रत्येक प्रश्नावरती आंदोलन करायचे। एक प्रसंग मला आठवतो, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या गेटला त्यांनी टाळे ठोकली होती आणि यावेळी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती। तिसरं उदाहरण घेता येईल ते म्हणजे सचिन तोडकर यांचा सुद्धा अकाली मृत्यू झाला। सचिन तोडकर यांनी सुद्धा काही प्रकरणात थेट सहकाऱ्यांबरोबर झेप घेऊन उडी घेऊन आंदोलनं केली होती। त्यामुळे प्रशासनाला जागरूकता येऊन प्रशासनानं काही बाबींवर कारवाईचा बडगा उगारला होता। या तिघांची जरी मी आज नावं घेत असलो तरी असे अनेक जण आहेत की ते काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत। टोल विरोधी आंदोलनाचे निमंत्रक साळुंखे हे सुद्धा असंच उदाहरण होतं। ह्या लोकांची आठवण काय येते तर त्यांनी आंदोलनात्मक बाबीतून सर्वसामान्यांसाठी जे झेललं, जे काम केलं ते महत्वाचं असतं। परिवर्तनचे संजय पाटील यांच्यावर तर जीवघेणा हल्ला सुद्धा झाला होता। ही सुद्धा बाब डोळेझाक करण्यासारखी नाही। म्हणूनच या आंदोलकांना समाजानं सुद्धा बळ देण्याची गरज असते। जसं पत्रकारांना समाजानं बळ देण्याची गरज आहे तसंच आंदोलकांनाही समाजानं बळ देण्याची गरज आहे। आज बाबा इंदोरकर असतील, प्रजासत्ताकचे दिलीप देसाई आहेतच, कोल्हापूरची कृती समिती आहेच। या कृती समितीत आर.के. पवार पासून अनेक कोणत्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर न घेता सर्वसामान्यांसाठी काम करणारे आहेत। आर.के. पवार जरी एका पक्षाचे नेते असले तरी त्यांच्यासारखेच अनेक जण असे आहेत की आंदोलनाच्या वेळी मात्र पक्षाचा झेंडा बाजूला ठेवतात आणि सर्व पक्षीय म्हणून एकत्र येतात आणि आंदोलनाच्या दिशेने पावलं टाकतात। आज कोल्हापूरची हद्दवाढी संदर्भात सुद्धा हद्दवाढ व्हावी आणि हद्दवाढ नको असे दोन मुद्दे आहेत। दोन्ही बाजूनं दोन्हीकडं पक्षीय नेते आहेत, पण ते त्यावेळी आपल्या पक्षाचा झेंडा बाजूला ठेवतात आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी एकत्र येतात। हीच ही कोल्हापूरची रीत आहे, हीच कोल्हापूरची आंदोलनांची चळवळ आहे, हीच कोल्हापूरच्या पत्रकारितेची प्रामाणिकतेची चळवळ आहे। म्हणूनच आज गेलेल्यांबरोबर बोलतानाच भविष्यात जे कार्यकर्ते उभे राहणार आहेत, जे आंदोलक तयार होणार आहेत, अर्थात आंदोलकांवर सुद्धा टीका होते ती अशी की उठसूट त्यांनी आंदोलन करावं का। पण जेव्हा सर्वसामान्यांच्या हिताचा प्रश्न असतो त्यावेळी आंदोलन हे गरजेचंच असतं आणि त्या आंदोलनाची दखल घेऊनच प्रशासन असो अगर शासन असो आपली पावलं पुढे टाकत असतात। म्हणून या अशा आंदोलकांना आदरांजली वाहिली पाहिजे आणि वर्तमानातील आणि भविष्यातील आंदोलकांना पाठिंबाही दिला पाहिजे। यासाठी प्रशासनातील आणि शासनातील लोक सुद्धा पाठिंबा द्यायला मागे पुढे पाहत नाहीत, हे सुद्धा कोल्हापूरनं अनुभवलेलं आहे। जेव्हा चांगला विषय असतो तेव्हा चांगल्यासाठी चांगले अधिकारी सुद्धा पाठीशी राहतात, हे सुद्धा कोल्हापूरनं अनुभवलेलं आहे। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।